सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केला आहे का, गंगा नदी इतकी पवित्र का मानली जाते आणि गंगा जयंतीचा खरा अर्थ आपल्या जीवनात काय आहे? एक अशी नदी आहे जी फक्त पाणी नाही, मोक्षाचा मार्ग आहे. जिच्या एका थेंबाने पाप नष्ट होतात, जीवन पवित्र होतं. होय, ती म्हणजे माता गंगा. पण माहीत आहे का, गंगा पृथ्वीवर कधी आणि कशी अवतरली आणि गंगा जयंतीचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे, आज आपण जाणून घेणार आहोत. एक नदी जी पाप नष्ट करते, मोक्ष देते. ती फक्त नदी नाही, ही आहे स्वर्गातून आलेली शक्ती. ती आहे माता गंगा. मृत्यूनंतरही मोक्ष मिळवून देणारी एकच शक्ती, ती म्हणजे माता गंगा. गंगा अवतरणाची कथा अनेक पुराणात आपल्याला सापडते. मुख्य असे पुराण काही आहेत. त्यापैकी रामायणातलं बालकांड, राजा भगीरथ, सगरपुत्र, गंगा अवतरणाची सर्वात प्रसिद्ध कथा येथे आहे. हीच कथा सर्वात जास्त लोकांमध्ये प्रचलित आहे. भागवत पुराणामध्ये गंगेचे दिव्य स्वरूप, विष्णूच्या चरणातून उत्पत्ती आणि पृथ्वीवर आगमन याचं वर्णन केलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये गंगेचा उगम, तिचं महत्त्व आणि भगीरथाची तपश्चर्या, राजा भगीरथाची तपश्चर्या याबद्दल माहिती दिलेली आहे. पद्मपुराणामध्ये गंगा स्नान, गंगा जयंती आणि तिचं धार्मिक महत्त्व याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. गंगा अवतरणाची कथा आहे. गंगा जयंती म्हणजेच गंगा अवतरण. तिची छोटीशी कथा थोडक्यात इथे बघूयात आपण. खूप वर्षापूर्वी राजा सगर याचे 60,000 पुत्र होते. एका शापामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना मोक्ष मिळाला नाही. त्यांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी राजा भगीरथाने कठोर तपस्या केली. राजा भगीरथापूर्वी अनेक राजे त्याच्या वंशातले खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळालं नाही. शेवटी राजा भगीरथाने कठोर तपस्या केली. वर्षानुवर्ष तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, गंगा पृथ्वीत येईल, पण तिचा वेग खूप प्रचंड आहे. तेव्हा भगीरथाने भगवान शंकराची आराधना केली. शंकराने आपल्या जटामध्ये गंगेला थांबवलं आणि हळूहळू पृथ्वीवर सोडलं. अशा प्रकारे गंगा पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच गंगा ही फक्त नदी नाही, ती आहे पवित्रता, शुद्धता आणि मोक्षाचं प्रतीक. गंगा जयंतीच्या दिवशी काय करायचं, त्या दिवशी महत्त्व, गंगा स्नान, दान, जप आणि पूजा अर्चना केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य वाढतं, असं आपलं अध्यात्म सांगतं. आजच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे की आजही आपण गंगाजल घरात ठेवतो, पूजा अर्चनेमध्ये वापरतो. कारण गंगा म्हणजे फक्त पाणी नाही, ती आहे दैवी ऊर्जा. आपण नेहमी ऐकतो गंगा पवित्र आहे, गंगाजल कधी खराब होत नाही. पण माहिती आहे का, यामध्ये फक्त भक्ती नाही, विज्ञानही आहे. वैज्ञानिकांनी शोधून काढलेलं आहे की गंगेच्या पाण्यामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचं विषाणू असतं आणि सूक्ष्म घटक असतं, जे पाण्यातील हानिकारक जंतूला नष्ट करतं. म्हणूनच गंगाजल दीर्घकाळ स्वच्छ आणि सुरक्षित राहतं. इतकंच नाही, गंगेच्या पाण्यामध्ये प्राणवायू जास्त काळ टिकून राहतो, जे इतर नद्यामध्ये लवकर कमी होतं. आणि अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गंगा हिमालयातून वाहते, जिथे अनेक औषधी वनस्पती, खनिजे पाण्यात मिसळतात. म्हणून हे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होते. म्हणूनच गंगा ही फक्त नदी नाही, ती आहे निसर्गाचा आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम. थोडक्यात काय तर विज्ञानालाही चकित करणारी एक नैसर्गिक चमत्कार म्हणजेच गंगा नदी आहे. जिथे भक्ती आणि विज्ञान एकत्र येतात, तिथेच निर्माण होतो खरा चमत्कार, आणि तो म्हणजे माता गंगा. या दिवशी गंगा अवतरण झाली म्हणजे गंगा जयंतीला काय करावं, त्या दिवशी आपण छोटे छोटे नियमाने कसं करायचं. त्या दिवशी आपण स्नान करताना गंगा मातेचं स्मरण करून जर स्नान केलं, गंगाजल आपलं असतं आपल्या पाण्यामध्ये, बाहेर जाता नाही आलं तर पाण्यामध्येच आपण गंगाजल टाकायचं आणि स्मरण करायचं, स्नान करायचं. त्याच्यामुळे काय होतं, पापक्षय होतं असं मानलं जाते. तसं तर गंगा जिथं आहे तिथंच जाऊन आपण नदीवर स्नान करायचं. पण आपण शहरात राहतो, एखाद्या वेळेस नाही जमलं तर असं जरी केलं, आपल्या स्नानाच्या बकेटामध्ये, पाण्यामध्ये थोडं जरी गंगाजल घालून स्नान केलं आणि गंगेचं स्मरण करत स्नान केलं, तरी गंगा स्नान होतं, असंही अध्यात्म सांगतं आपल्याला.
गंगा मातेची पूजा अर्चना करायची, फोटो मूर्ती आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते ठेवायचं, त्याची पूजा अर्चना करायची, फुले अगरबत्ती हळदी कुंकू ओटी भरायची आणि गंगा आरती करायची. संध्याकाळी सुंदर अशी आरती कुठं केली जाते तर काशीमध्ये केली जाते गंगा आरती. खूप सुंदर वाटतं. इतकं काशीला जर आपण गंगा आरती पाहिली तर आपल्याला जणू स्वर्गच पृथ्वीवर आहे असं वाटतं. एवढी सुंदर आरती करतात तिथं काशीला ऋषिकेश हरिद्वार असे बरेच असे ठिकाणी आहेत. त्या गंगा आरती हमखास केली जाते. खास करून काशीची गंगा आरती खूप महत्त्वाची मानली जातात. तसे तर सगळ्याच आरती सगळीकडच्या आरती महत्त्वाच्याच आहेत. काशीची खूप. आणि गंगा आरती करताना एवढं आपल्याला सुंदर वाटतं की मी म्हणते ना की जणू स्वर्गच आपल्या पृथ्वीवर आले. एवढं सुंदर छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस गंगा आरती करताना. त्या दिवशी मुख्यतः ओम गंगे नमा असा जप सुद्धा करतात. गंगा अष्टक असतं. त्या दिवशी गंगा मातेच्या स्तुतीमध्ये प्रार्थनेमध्ये तो दिवस घालवायचा. गंगा मातेची मनापासून प्रार्थना करायची. आणि त्या दिवशी आपलं गंगाजल आपल्या घरात असतं तर घरात शिंपडायचं, देवासमोर दिवा लावायचा, गंगा स्तोत्र म्हणायचं आणि शक्य असल्यास थोडंसं दान धर्म सुद्धा करायचं. म्हणूनच गंगा नदी ही फक्त नदी नाही, ती आहे पवित्रता, शुद्धता आणि मोक्षाचं प्रतीक. गंगा जयंतीच्या दिवशी गंगा स्नान, दान, जप आणि पूजा अर्चना केल्याने पापाचा नाश होतो आणि आपलं पुण्य सुद्धा वाढतं असं आपलं अध्यात्म सांगतं. आपण गंगाजल घरी ठेवतो. का ठेवतो? कारण शुभ असतं आणि पवित्र असतं. ही एक गंगा एक पाणी नाहीये, ते एक दैवी ऊर्जा पण आहे. म्हणूनच या गंगा जयंतीला मनापासून एक प्रार्थना नक्की करायची. हे माता गंगे, माझं जीवन शुद्ध कर, माझ्या सर्व अडचणी दूर कर. कारण भक्ती असेल, गंगेचा एक थेंबही आयुष्य बदलू शकतो. गंगा मातेच्या चरणी नतमस्तक. जय गंगा माता.